भाई बेकार गरम होत आहे, बेकार. उन्हातून चालताना हालत खराब झालेली. आणि आपल्याला चायनीज माल भेटला इथे. कुठे गेला? मेड इन चायना. आता आम्ही जेवणार आहोत आणि निघणार आहोत. कुठे? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर कसे आहात सगळे? सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारीकडे कसा जय भीम आणि जय शिवराय. तर मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग असणार आहे आपला महाराष्ट्र दौरा. तुम्हाला तर माहितीच आहे आपला महाराष्ट्र दौरा चालू होता, पण तो काही कारणास्तव पोस्टपोन झाला होता. सो पुन्हा आपण चाललोय आज अकोल्याला. आज आपली गाडी दादरवरून निघणार आहे रात्री 9:30 वाजता आणि आता बरोबर वाजले किती 7:30 झाले. तर आपण 8:30 पोहोचू, निघू आणि पोहोचू दादरला. तर 9:30-10 वाजेपर्यंत आपण निघू डायरेक्टली अकोल्याला जाण्यासाठी. सो आजचा ब्लॉग एन्जॉय करा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करायला विसरू नका. आपली इंस्टाग्राम आय डी आहे आर्य रत्नागिरीकर. जसं प्रेम देताय, जसं सपोर्ट करताय, तसंच प्रेम देत राहा, सपोर्ट करत राहा. 1 hour later. सो फायनली मी पोहोचलोय दादरला. दादरवरून आपली बस निघणार आहे आणि आपल्याला चायनीज माल भेटला इथे. कुठे गेला? मेड इन चायना. ठीक आहे, चला आपण घेऊन जाऊया. डायरेक्ट तुम्हाला बसच्या इथे भेटतो मी आता. बाय. सो हे बघा, खाऊ गल्ली कुठे? ए भाई आगे कुछ नहीं है भाई. चलो चला, ये सारी दुनिया का बोझ हम उठाते. चलो, अजून एक भरती ॲड झाली आहे. सो फायनली आपण पोहोचलोय. आपली जिथं बस आहे आणि नवनाथ दादा आहे आपल्यासोबत. आज पण बस बदलली आहे, माणसं तीच आहेत. प्रवास पण आमचा चेंज झाला आहे. आता चाललो आहे अकोल्याला. तर बघूया कसा प्रवास होतो आहे आणि उद्याचा शो कसा होत आहे. ठीक आहे, बाय. सो फायनली आम्ही आता पोहोचलो आहे अकोल्याला. नाही पोहोचलो आहे, शेगावला उतरलो आहे. शेगावला पोहोचलो आहे भाई. रात्री जो झोपलो ना डायरेक्ट आता किती वाजले? 8:30 झाले. 8:30 वाजता पण एवढं ऊन आहे इकडे. डायरेक्ट 8:30 वाजता ऊन. आणि आपला भाऊ बिछड गए हम. शेगावला उतरलो आहे आता. इथे थोडा रेस्ट करणार आहे. त्यानंतरला आम्ही शोला जाणार आहोत. कसं काय प्लॅनिंग आहे ते का माहीत नाही. हां, चलो. फ्रेश वगैरे झाले आता आणि आता आम्ही निघालोय कुठे? गजानन महाराज यांच्या मंदिरात. चला. तर आता आम्ही पोचलोय श्री गजानन महाराज यांच्या मंदिरामध्ये. आणि माझ्यासोबत आहे दादा. दादा हाय कर. चेतन आणि आपले दादा. बघूया आता आतमध्ये. चलो. चेतनचा लुक बघा भाई, खरा वाटतोय तो वार काय. अरे तुम्ही लोक पण आहात का? दर्शन घ्यायला पैसे पण दर्शन घ्या. लाईन मध्ये आहोत आपण. लाईन मध्ये बाई. आणि आपली VIP एंट्री. आपल्या लाईन म्हणजे आपली VIP लाईन आहे. VIP
करून घे ना आणि गेलं खाली. आणि VIP दर्शनानंतर VIP प्रसाद सुद्धा आपल्याला इथे दिला जातोय. भेटलेलं आहे बघा VIP दर्शन आणि VIP प्रसाद. याहून अजून एका कलाकाराला काय हवंय बाई, एवढ्या सन्मानाने जर आपल्याला दर्शन मिळतंय, गजानन प्रसाद महाराजांचं. मिळतंय. गजानन महाराजांचं ते पण. ठीक आहे बाई, बेकार गरम होत आहे, बेकार. उन्हातून चालताना हालत खराब झालेली बाई. पण मी एक हुशार विद्यार्थी आहे, माहिती आहे तुम्हाला, हुशार माणूस आहे मी शॉल आणलेली सोबत. सगळे बघ अशीच उन्हात फिरता, आपण शॉल घेऊ. सो फायनली पोचलोय आम्ही आपल्या शोच्या लोकेशनला. प्रमिलाताई सभागृह अकोला. याला 10 रुपयाला समोसा पाव असतो का कुठे वरती बघ. मुंबईवरून आल्यास याचा अर्थ का 10 रुपयाला येते का तुला समोसा पाव? सदा ती झोपू नये. आत्ता आम्ही झाले रेडी परफॉर्मन्ससाठी, म्हणजे पूर्ण रेडी नाही झाले. आज पगडी जरा वेगळी बांधली आहे, मेकअप वगैरे अजून करायचा आहे. सो सगळं झालंय रेडी. पोरी आज माझ्या ब्लॉग मध्ये दिसल्या नाहीत बाई. काय काय दादा ये काय आलं असं काय, मुंह क्यों फेर रहे हो मेरे से, मुंह क्यों फेर रहे हो? आज आहे, आज बोलले ना करायची आप ऐसे मुंह क्यों फेर रहे हो मेरे से, ऐसे मुंह क्यों फेर रहे हो, इग्नोर क्यों कर रहे हो? चल तू 9:30 चल. 9:30 नाही, 9:30 नाही बाबा, 8 वाजता. सो आजचा सुद्धा शो आपला झाला आहे सक्सेसफुल. आणि आज सुद्धा आपलं बॅड लक आहे. सो म्हणजे आपल्याला आजच्या आपल्या शोचा व्हिडिओ मिळाला नाही. ठीक आहे, चालेल. तरी पण चा ब्लॉग एन्जॉय केला त्याबद्दल धन्यवाद. आता आम्ही जेवणार आहोत आणि निघणार आहोत. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कुठे? नागपूरला जाण्यासाठी. ठीक आहे, तर आजचा ब्लॉग एन्जॉय केला त्याबद्दल धन्यवाद. आतापर्यंत टाटा, बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.